ग्रीन जीडीपी म्हणजे काय, तर ती एक बघूया. जीडीपीला आता हिरवा रंग कसा काय, हरित जीडीपी किंवा ग्रीन जीडीपी. एकदम पुन्हा बॅकग्राऊंडने आपण सुरुवात करूया. जीडीपी म्हणजे काय, तर सर्व वस्तू आणि सेवांचं उत्पादन. बरोबर आहे. जीडीपीची व्याख्या काय लिहिली आपण मागच्या सेशनमध्ये, देशाच्या देशांतर्गत प्रदेशात एका वर्षात निर्माण झालेल्या सर्व वस्तू आणि सेवांच्या, पण अंतिम वस्तू आणि सेवांच्या बाजारभावाची टोटल. म्हणजे जीडीपीचा आकडा इंडिकेट काय करतो, तर देशातलं उत्पादन इंडिकेट करतो. पण उत्पादन होत असताना नेहमी पर्यावरणीय हानी होतेच. अशी कुठलीच वस्तू नाही आहे की ज्या वस्तूच्या प्रक्रियेमध्ये काहीच पर्यावरणाची हानी झालेली नाही, असं आपल्याला काही दिसणार नाही. म्हणजे कुठे कुठे वायू प्रदूषण होतं, जल प्रदूषण होतं. हे सगळ्यात दोन प्रमुख प्रदूषण आहेत. याचबरोबर मृदा प्रदूषण होतं, कधी कधी किरणोत्सारी प्रदूषण होतं, कधी कधी ध्वनी प्रदूषण पण होतं, मोठा आवाज असतो इंडस्ट्रीचा. अशी एखादी वस्तू तुम्हाला सांगता येईल का की जी वस्तू निर्माण करण्याच्या प्रक्रियेत अजिबात पर्यावरणाची हानी झालेली नाही, अजिबात कुठलाच धूर निघाला नाही. जलप्रदूषण म्हणजे त्या इंडस्ट्रीमधनं कुठलंच सांडपाणी असं निघालं नाही की जे विल्हेवाट करण्याची आवश्यकताच नाही असं म्हणून. असं दिसेल का तुम्हाला? अशी कुठलीच वस्तू दिसणार नाही. इव्हन ऍग्रिकल्चरल ऍक्टिव्हिटी आपण घेतली तर त्या ऍग्रिकल्चर म्हणजे शेती करण्याच्या प्रक्रियेतही आज प्रदूषण व्हायला लागलेलं जमिनीचं. सांगा कशा कशा पद्धतीने. वरतून फवारण्या मारतोय आपण सगळ्या, त्या फवारण्या सगळ्या रासायनिक खतांच्या, रासायनिक काय कीटकनाशकांच्या. त्याच्यातलं जे रसायन आहे ते त्या पानांवर पण राहतं, आपल्या खाण्यात येणाऱ्या त्या फळामध्ये पण जातं, आणि इव्हन जमिनीमध्ये सुद्धा जातं. जमिनीत झिरपणारे ते सगळे जे काही रसायन आहेत ते सगळे ग्राउंड वॉटरचा भाग बनतात आणि अल्टिमेटली आपल्या जवळच्या विहिरीत किंवा जवळच्या आपल्या जलस्रोतांमध्ये, तलावांपर्यंत सुद्धा पोहोचतात. त्यामुळे इव्हन शेतीची ऍक्टिव्हिटी सुद्धा आज रासायनिक शेती झालेली आहे, त्यामुळे ती सुद्धा अशी प्रदूषितच आहे. आणि त्यातल्या त्यात काही खास अशा इंडस्ट्रीज आहेत त्या तर प्रचंड प्रदूषण करतात. आपण MIDC बघितलं लांबून तरी सुद्धा आपल्याला दिसतं की धूर तर बाहेर निघतोच आहे, पण त्यात असं इंडस्ट्रियल इफ्लुएंट्स म्हणतो आपण त्याला, औद्योगिक सांडपाणी म्हणतो, हे कुठेतरी नॅचरल सोर्सेसमध्येच रिलीज करून टाकलं जातं. त्यामुळे आपलं जीडीपी जास्तीत जास्त पाहिजे हे आपलं टार्गेट आहे. त्यासाठी आपण जास्तीत जास्त वस्तू सेवांचं प्रोडक्शन केलं पाहिजे. पण हे प्रोडक्शन करताना मात्र पर्यावरणाची हानी पण होते. आता पर्यावरणाची हानी होत असताना आपलं जीडीपी वाढलं तर ते योग्य वाटतंय का अयोग्य वाटतंय? ते अयोग्य वाटतंय. जीडीपी वाढलं पाहिजे पण त्याचबरोबर हानी पण घडवून आणतोय आपण. मग हानी घडवून न आणता आपल्याला किती जीडीपी निर्माण करता येऊ शकतो, कमीच करता येईल, त्याचं आपण जर मोजमाप केलं तर त्याच संकल्पनेला म्हणायचं हरित जीडीपी. म्हणजे असं काहीतरी करता येईल का की आपल्या देशाचं जीडीपी जेवढं आहे त्याच्यातनं ते जीडीपी निर्माण करण्याच्या प्रक्रियेत पर्यावरणाची जेवढी हानी झालेली आहे ती हानी आपण वजा केली. समजा त्या हानीला काहीतरी मूल्य दिलं आणि ते जर वजा केलं तर ते वजा केल्यानंतर जे राहील त्याला मात्र आपण ग्रीन जीडीपी म्हणू शकतो. म्हणजे आपण जर असं केलं, समजा ग्रीन जीडीपी किंवा हरित जीडीपी इज इक्वल टू आपलं नेहमीचं जीडीपी, ज्याला आपण पारंपरिक जीडीपी म्हणूया, पारंपरिक जीडीपी वजा पर्यावरणीय हानीचे मूल्य. समजा आपण म्हणूया की समजा आपलं नेहमीचं जीडीपी 1000 रुपये, पण 1000 रुपयाच्या जीडीपीचं म्हणजे वस्तू सेवांचं उत्पादन करताना आपण 200 रुपयाच्या किमती एवढी पर्यावरणाची हानी घडून आणली. आता याचं कसं मूल्य मोजायचं हे काही सांगता येणार नाही आपल्याला, त्यामुळे ही संकल्पना आहे फक्त. किती पर्यावरणाची हानी झाली ही रुपयात कशी मोजणार? किती प्रदूषण झालंय, किती जलप्रदूषण झालंय हे रुपयात मोजणं शक्य आहे का? फार अवघड आहे. त्यामुळे हे फक्त कॉन्सेप्च्युअल फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतोय. ही फक्त संकल्पनात्मक सूत्र मी सांगतोय. म्हणून 1000 रुपयाचं आपलं जीडीपी आहे आणि तेवढा प्रोडक्शन करण्याच्या प्रक्रियेत 200 रुपयाची पर्यावरणीय हानी झालेली आहे असं पण समजा काहीतरी कुठल्या तरी पद्धतीने मोजून काढलं तर 1000 वजा 200 म्हणजे 800 रुपये मात्र काय असेल आपलं ग्रीन जीडीपी असेल. म्हणजे 800 रुपयाचा आकडा काय इंडिकेट करतोय आपल्याला? ऍक्च्युअल जीडीपी तर 1000 आहे, पण 800 ग्रीन जीडीपीचा आकडा काय सिग्निफाय काय करतोय?
तो असं सिग्निफाय करतोय की ऍक्च्युअल 800,000 असताना जर आपण कुठलीच पर्यावरणीय हानी होऊ दिली नसती तर आपल्याला किती जीडीपी मिळालं असतं? 800 मिळालं असतं. म्हणजे 200 रुपयाची जी ऍक्च्युअल झालेली आहे ती जर झालीच नसती, आपण होऊच दिली नसती, तर आपल्याला ऍक्च्युअल किती मिळालं असतं? तर 800 इतकंच जीडीपी मिळालं असतं. आणि पर्यावरणाची कोणतीही हानी त्यावेळी झालेली नसल्यामुळे या जीडीपीला आपण ग्रीन जीडीपी असं पण म्हणू शकतो. पर्यावरणाचं सिम्बॉल हा नेहमी ग्रीन म्हणजे हिरव्या रंगाचा आहे, म्हणून 800 रुपयाचा ग्रीन जीडीपी काय इंडिकेट करतोय? ग्रीन जीडीपी नेहमी ऍक्च्युअल जीडीपी पेक्षा कमीच येईल का जास्त येण्याची शक्यता आहे? अजिबात नाही. हा प्लस होणारच नाही कधीच, हा मायनसच होणार आहे. म्हणून हा शक्य तेवढा जीडीपी झाला जेवढा त्या देशात कोणतीही पर्यावरणीय हानी न घडून आणता प्राप्त होऊ शकेल, त्या जीडीपीला आपण ग्रीन जीडीपी असं पण म्हणू शकतो. म्हणून संकल्पनात्मक सूत्र हे सांगितलं जातं की नेहमीच्या आपल्या पारंपरिक जीडीपी मधनं त्या वर्षात जेवढी पर्यावरणीय हानी झालेली असेल त्या हानीला जर आपण काही मूल्य देऊ शकलो तर तेवढं मूल्य त्यातनं वजा करायचं. राहिलेलं जीडीपी हे खरं आपलं पर्यावरणाची हानी न घडून आणता निर्माण करता येऊ शकेल एवढं जीडीपी असेल, त्याला ग्रीन जीडीपी म्हणायचं. दिस इज जस्ट द कॉन्सेप्च्युअल फॉर्म्युला, नॉट ऍक्च्युअल फॉर्म्युला. हा फक्त काय संकल्पना सांगणारं सूत्र आहे. मग कोणी मोजण्याचा प्रयत्न केलाय का? कोणत्या एखाद्या देशाने? जास्तीत जास्त पर्यावरणाची हानी घडून आणणारे सध्याचे देश कोणते आहेत? ऑलरेडी विकसित होऊन गेलेले पाश्चिमात्य देश आहेत. आता सध्या विकास करण्याचा प्रयत्न करत असलेले भारत, चीन सारखे देश आहेत. आता हे सगळे जे पाश्चिमात्य देश आहेत, वेस्टर्न कंट्रीज आहेत, ज्यांचा विकास साधारणतः 200 वर्ष झाली त्यांनी विकास साध्य करून, त्या विकास साध्य करण्याच्या प्रक्रियेत त्यांनी प्रचंड प्रदूषण खराब करून टाकलं. आणि एवढं केलं की आता त्यांना त्याची जाणीव झालेली की प्रदूषण व्हायला नाही पाहिजे, स्वच्छता असली पाहिजे. त्यामुळे ते आता स्वच्छतेच्या दृष्टिकोनातूनही भरपूर पुढे निघून गेले. पण आता मात्र ते आपल्याकडे मात्र बोट दाखवायला लागले, तुम्ही प्रदूषण करणारे देश आहात म्हणून, भारत आणि चीन सारख्या. हे तुम्हाला पर्यावरणाच्या अभ्यासातही येईल. त्यामुळे आता आपल्यावर ते टार्गेट्स लावण्याचा प्रयत्न करतायत की तुम्ही तुमच्या देशातनं प्रदूषण कसं कमी होईल, कार्बन डायऑक्साईड सारख्या वायूंचं उत्सर्जन कसं कमी होईल, यासाठी आपल्यावर ते बंधनं लावण्याचा प्रयत्न करतायत. त्या बंधनाचा एक भाग होता की तुम्ही तुमचं हरित जीडीपी मोजण्याचा प्रयत्न करा. जे काही टार्गेट्स या पाश्चिमात्य देशांमार्फत भारत, चीन सारख्या देशांवर एक प्रकारे इम्पोज केले जात आहेत की तुम्ही आज प्रदूषक आहात, आम्ही प्रदूषक नाही आहोत. अर्थात आपण त्यांना काउंटर करण्यासाठी आपण काय म्हणतोय त्यांना, तुम्ही ऐतिहासिक प्रदूषक आहात. म्हणजे याचा अर्थ आज जरी तुम्ही प्रदूषण कमी करत असला तरी पृथ्वीचं वातावरण, पर्यावरण खराब करण्याची सगळी ऐतिहासिक जबाबदारी तुमची आहे. कारण तुम्ही तेव्हा प्रचंड उत्पादन घडून आणलं, तुमच्या देशातलं दारिद्र्य नष्ट करून टाकलं, त्या प्रोसेसमध्ये पर्यावरण प्रचंड खराब पण करून टाकलं. आज तुम्हाला त्याची जाणीव होते, म्हणून तुम्ही आता आमच्यावर, की ज्यांनी आत्ता कुठे विकास सुरू केलेला आहे, आमच्यावर आज तुम्ही बंधनं टाकण्याचा प्रयत्न करताय. त्यामुळे पृथ्वीच्या पर्यावरणाचं संरक्षण करायचं असेल तर त्याची हिस्टॉरिकल रिस्पॉन्सिबिलिटी आमची नसून तुमची आहे, असं आपण त्यांना नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे ते आता सध्या आपल्यावर काही इम्पोज फारसं करू शकत नाही आहे. पण जे काही बंधनं ते आपल्यावर लावण्याचा प्रयत्न करतात आंतरराष्ट्रीय स्तरावर, त्या बंधनाचा एक भाग आहे ते आपल्याला सांगतात की तुम्ही तुमचं ग्रीन जीडीपी मोजा, म्हणजे आम्हाला कळेल की खरंच तुमचं पर्यावरणीय हानी तुम्ही किती घडवून आणतायत म्हणून. मग ह्या दबावामुळे पहिल्यांदा चीनने मला वाटतं 2005 साली म्हणजे हरित जीडीपी त्यांचं मोजलं आणि त्याचे आकडे प्रकाशित केले. पण दुसऱ्या वर्षापासून त्यांनी ती पद्धत बंद करून टाकली. का बंद केली असावी? तो खूप कमी आला असेल आणि त्याचा अर्थ असा झाला की स्वतःहून तो देश मान्य करतोय की नाही बघा आमची एवढी पर्यावरणीय हानी होते. म्हणून दुसऱ्या वर्षापासून त्यांनी मात्र अजिबात ते मोजले नाही आणि त्या दबावाला ते काही बळी पडत नाही. त्यांनी सांगितलं की नाही, हे फार मोजणं फार अवघड आहे, अशी कारण त्यांनी सांगितली की कसं काय याला किंमत देणार, सोपं कळण्याकरता मी 200 रुपयाची पर्यावरणीय हानी झाली असं सांगून टाकलं. पण 200 रुपये कसा आणला आकडा, फारच अवघड आहे ही गोष्ट सांगून. त्यामुळे त्यांनी उगीच स्वतःहूनच का सांगायचं जगाला
की आम्ही एवढ्या पर्यावरणाची हानी घडवून आणतोय आणि एवढं आम्ही कॉन्ट्रीब्यूट करतोय पर्यावरणामध्ये म्हणजे प्रदूषणामध्ये, हे स्वतःहून न म्हणजे सांगणं चुकीचं आहे हे लक्षात आल्यामुळे नंतर त्यांनी कधीच ते जीडीपी मोजलं नाही. राहिला प्रश्न भारताचा. भारतावर पण दबाव होता आणि भारतात पद्धती कशा चालतात, एखाद्या गोष्टीचा दबाव निर्माण झाला की त्याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाते आणि मग समिती अभ्यास करत राहते. मग सरकार सांगू शकते की अभ्यास चालू आहे, त्याचा रिपोर्ट येईपर्यंत शांत बसा. मग आपण पण अशी एक समिती स्थापन केली. त्या समितीचे अध्यक्ष म्हणून आयोग स्थापन केला. त्या आयोगाचे एक अध्यक्ष म्हणून एक मला वाटतं ते हार्वर्ड मधले प्रोफेसर होते का कुठल्या मोठ्या प्रसिद्ध विद्यापीठातले इंडियन प्रोफेसर होते, पार्थ दासगुप्ता नावाचे. त्यांना आपण बोलवलं आणि त्यांना सांगितलं की आम्हाला काही कळत नाहीये कसं मोजायचं, तुम्हाला कळत असेल तर सांगा. मग त्यांची ती पार्थ दासगुप्ता यांची समिती स्थापन करण्यात आली. त्यांनी रिपोर्ट दिला आणि रिपोर्ट दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की या पद्धतीने हरित जीडीपी आपल्याला मोजता येऊ शकेल. भारताने तेवढा रिपोर्ट फक्त स्वीकारला, पण अजिबात कधी एकदा सुद्धा कॅल्क्युलेशन करण्याचा प्रयत्न केला नाही. पण त्यांना माहिती होतं की आपण जर हे केलं तर अजून अमेरिकन दबाव जास्त वाढण्याची शक्यता आहे, की एवढ्या प्रमाणात हा गॅप फारच मोठा दिसतोय तुमचा. हे 200 नाही, हे 400 असू शकेल, तर हे तर काय 600 होऊन जाईल. मग स्वतःहून कशाला सांगायचं म्हणून आपण कधीही फक्त समितीच्या माध्यमातून अभ्यास केला, नंतर अजिबात ऍक्च्युअल कधीही असा आकडा जाहीर केला नाही. मात्र असा प्रकार झाला. त्यामुळे हरित जीडीपी मोजण्याच्या बाबतीत जागतिक स्तरावर फक्त चीन आणि भारत ही दोनच एक्झाम्पल्स आहेत. चीनने ऍक्च्युअली एकदा तरी प्रयत्न केला, भारताने मात्र एकदा फक्त समिती स्थापन केली फक्त, असा प्रकार आहे. त्यामुळे चीनच्या बाबतीत 2005च आहे ना, 6 आहे का? ओके. बघा या बॉक्समध्ये चीनने 2006 साली 2004 या वर्षाचे ग्रीन जीडीपीचे आकडे मोजले होते 6 साली. पण 2007 पासून मात्र त्यांनी ही पद्धत बंद करून टाकली आणि भारताने 2013 मध्ये एक समिती स्थापन केली सर पार्थ दासगुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली. प्रश्न येऊन गेलेला आहे पार्थ दासगुप्ता यांच्याबद्दल. त्यांनी जो अहवाल सादर केला त्या अहवालाचं शीर्षक सुद्धा लक्षात ठेवा, ग्रीन नॅशनल अकाउंट्स इन इंडिया अ फ्रेमवर्क. पार्थ दासगुप्ता यांच्या समितीने सादर केलेल्या अहवालाचं शीर्षक ग्रीन नॅशनल अकाउंट्स इन इंडिया, 2 टिंब अ फ्रेमवर्क, नुसते डॅश अ फ्रेमवर्क केला तरी चालेल. मग ग्रीन नॅशनल अकाउंट्स म्हणजेच काय? नॅशनल अकाउंट म्हणजे देशाचं जीडीपीचं मोजमाप, आणि ते ग्रीन म्हणजेच ग्रीन जीडीपी मोजण्याची पद्धत त्यांनी काही पद्धतीने प्रमाणात सांगण्याचा प्रयत्न केला, पण ती काही फुल प्रूफ पद्धत नाही. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू कॅल्क्युलेट ग्रीन जीडीपी ऑफ अ कंट्री, असा पॉइंट होतोय. कळलंय? त्यानंतर अजून एक छोटासा मुद्दा, जीडीपी आपण देशाचं मोजतो, जर एका वर्षालाच मोजलं जातं का वर्षाच्या छोट्या एखाद्या भागासाठी पण मोजलं जातं? तर जीडीपी मोजण्याची जे काही टाइम टेबल असतं ते टाइम टेबल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, कारण कधी कधी ते शब्द येतात म्हणून. तर जीडीपी सुरुवातीला प्रत्येक क्वार्टरला मोजलं जातं. क्वार्टर 1, क्वार्टर 2, क्वार्टर 3, क्वार्टर 4चं जीडीपी. क्वार्टर माहिती आहे? मी तुम्हाला माहिती असलेली क्वार्टर नाही म्हणत आहे मी. क्वार्टर म्हणजे 1/4 हिस्सा असं म्हणतोय. मग Q1 म्हणजे कोणता क्वार्टर? आपलं आर्थिक वर्ष 1 एप्रिलला सुरू होतं.
31 मार्च पर्यंत 12 महिने झाले. तर त्यातल्या प्रत्येक पहिले 3 महिने, दुसरे 3 महिने म्हणजे क्वार्टर 1, क्वार्टर 2, क्वार्टर 3 असे होतात. म्हणजे त्याचा अर्थ एप्रिल, मे, जून हे पहिले 3 महिने वर्षाचे ते क्वार्टर 1 झाले. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर क्वार्टर 2 झाले. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर क्वार्टर 3 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च म्हणजे क्वार्टर 4. म्हणून प्रत्येक क्वार्टरचा जीडीपी मोजला जातो. आपण डेफिनेशन घेताना एका वर्षात म्हणत होतो सोपं म्हणून, पण जीडीपी मोजताना सुरुवातीला प्रत्येक 3-3 महिन्याचा जीडीपी मोजला जातो आणि वर्ष संपण्याच्या वेळी त्यांचं टोटल करून मग वार्षिक जीडीपी मोजला जातो. पण वार्षिक जीडीपी मोजण्याचेच अनेक टप्पे येतात. मग आता बघा, वर्ष कधी संपणार असतं? 31 मार्चला संपणार असतं. पण वर्ष संपण्याच्या आधीच, साधारणतः 2 महिने आधीच त्या वर्षाचा अपेक्षित जीडीपीचे आकडे प्रकाशित केले जातात. त्याला शब्द वापरतात ऍडव्हान्स इस्टिमेट्स, अग्रिम अंदाज. साधारणतः जानेवारीमध्ये ते मांडलं जातं. ऍडव्हान्स इस्टिमेटचा अर्थ त्याच्यातूनच लक्षात येईल. वर्ष संपण्याच्या आधीच त्या वर्षाचा इन ऍडव्हान्स जीडीपीचे आकडे मांडणे, म्हणून त्याला ऍडव्हान्स इस्टिमेट असं म्हटलेलं आहे. कळतंय का? पुन्हा सांगा, वर्ष कधी संपणार असतं? 31 मार्चला. म्हणून संपूर्ण वर्षाच्या जीडीपीचा आकडा तर 31 मार्च नंतरच प्रकाशित केला पाहिजे. पण ते काय करतात, त्याच्या 2 महिन्या आधीच अपेक्षित किती जीडीपी आहे देश त्या वर्षाचं त्याचा आकडा ऍडव्हान्स मध्येच मांडतात, म्हणून त्याला म्हटलं जातं ऍडव्हान्स इस्टिमेट्स. लक्षात. किंवा मराठीमध्ये अग्रिम अंदाज, ऍडव्हान्सला मराठी शब्द वापरतात अग्रिम, म्हणून अग्रिम अंदाज असाही त्याला शब्द वापरला जातो. मग नंतर वर्ष संपलं, 31 मार्चला वर्ष संपलं, तर त्याच्यानंतर साधारणतः मेच्या दरम्यान त्या वर्षाचे प्रोव्हिजनल इस्टिमेट्स मांडतात. प्रोव्हिजनल इस्टिमेट्स मांडतात. मी ब्रॉडली सांगतो, नंतर अजून थोडंसं डिटेल सांगेल वाटतं. त्याच्यामध्ये डिटेल असा प्रकार त्याच्यामध्ये ऍडव्हान्स इस्टिमेटही एकदा नाही मांडले जातात, ते 2दा मांडले जातात. म्हणून त्याला एई नंबर 1, एई नंबर 2 असं म्हणतात. वर्ष संपण्याच्या आधीच 2दा ऍडव्हान्स इस्टिमेट्स मांडले जातात. ऍडव्हान्स इस्टिमेट 1, ऍडव्हान्स इस्टिमेट 2. आणि वर्ष संपल्यानंतर साधारणतः मे मध्ये त्या वर्षाचे, आता संपूर्ण वर्षाचे आकडे प्राप्त झालेले असतील, पण तरी पण प्रोव्हिजनल का म्हटलेलं असेल त्या आकड्याला? प्रोव्हिजनल, तात्पुरते. कारण देश काय आपला छोटा नाहीये, प्रचंड मोठा देश आहे. प्रचंड वेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी चालतात. सगळा डेटा संकलित करायचा असतो. कधी कधी चुका झालेल्या असू शकतात. काही गोष्टी डबल कम्प्युटर म्हणजे काय काउंटिंग झालेली असू शकते. त्यामुळे झालेल्या सगळ्या गोष्टीतल्या त्रुटी अजून शोधायच्या राहिलेल्या असतात. म्हणून वर्ष जरी संपलेलं असलं तरी त्यांनी मांडलेले आता आम्ही तात्पुरते मांडून टाकतोय, पण यात बदल करणार आहोत पुढे, असा त्याचा अर्थ होतो. आणि त्यामुळे मग नंतर पुढे मग रिवाइज इस्टिमेट्स मांडले जातात. आता रिवाइज का म्हटलंय मग लक्षात घ्या. कशात रिवाइज करायचं, म्हणजे काय रिवाइज करायचंय? प्रोव्हिजनल म्हणून मांडलेल्या आकड्यांमध्ये रिव्हिजन करायचंय, त्यात काहीतरी बदल करायचे. बदल म्हणजे त्यातल्या त्रुटी शोधायच्या आहेत, अजून काय चेंजेस करायचे असेल ते करायचे. पण हे रिवाइज एस्टिमेट सुद्धा 3दा मांडले जातात, म्हणून RE नंबर 1, RE नंबर 2 आणि RE नंबर 3. एकदा रिवाइज एस्टिमेट नंबर 3 मांडले की ते त्या वर्षाच्या जीडीपीचे फायनल आकडे असतात. पण ते मांडता मांडता साधारणतः 2.5 वर्ष लागतात. 2.5 ते 2.5 वर्षानंतर हे फायनल येतात एका वर्षाचे. तुम्ही सरासरी 3 वर्ष लिहिलं तरी चालणार. अडीच वर्ष ते 3 वर्षाचं लिहिलं तरी चालेल.
म्हणजे कोणत्याही वर्षाच्या जीडीपीचा अंतिम फायनल आकडा त्या वर्षाच्या इमिजिएटली लगेच नंतर नाही येत. तो फायनल होता 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 पुढचे अजून 2 वर्ष चालले जातात. म्हणजे साधारणतः 3-1 वर्षानंतर किंवा 2.5 ते 3 वर्षानंतर त्या वर्षाचा फायनल आकडे येतात, ज्याला आपण रिवाइज एस्टिमेट 3 म्हणतो किंवा सिम्पली फायनल एस्टिमेट असं म्हणतो. असा प्रकार होतो. पण याचे फायनल आकडे येण्याच्या वेळी वर्ष पुढच्या वर्ष आलेलं असतं. त्या पुढच्या वर्षाची ही प्रोसेस ऑलरेडी चालू झालेली असते मात्र. म्हणून हे सगळे गुंतागुंतीचे आकडे असतात आणि सगळे गुंतागुंतीचे आकडे आपल्याला अजिबात कळत नाही किंवा हे माहिती नसेल तर अजिबात कळत नाही. हे माहिती झालं तर त्याला बिलकुल त्या आकड्यांकडे लक्ष देण्याची आवश्यकता नसते. कळतं आपल्याला की हे ह्या वर्षाचा सध्या हा ऍडव्हान्स दिलेला आहे, पण त्याचबरोबर पुढच्या वर्षाचा रिवाइज दिलेला आहे, असं एका वेळी ते आपल्याला कळून येऊ शकतं. त्यामुळे तेवढं बॅकग्राऊंड फक्त आपल्याला माहिती असणं अपेक्षित असतं की हे असे काहीतरी क्रमाक्रमाने सगळे जीडीपीचं टाइम टेबल चालू असतं. पण कुठलाही एकदा जेव्हा जीडीपीचा आकडा प्रकाशित होतो तेव्हा चालू वर्षाचं ऍडव्हान्स एस्टिमेट, तर मागच्या वर्षाचं कदाचित रिवाइज पहिलं एस्टिमेट, तर त्याच्या मागच्या वर्षाचं त्याच वेळी रिवाइज नंबर 3 एस्टिमेट, असे एकाच वेळी ते जाहीर करतात आणि त्यामुळे आपलं कन्फ्युजन वाढण्याची शक्यता असते. पण एकदा हे जर कळलं तर मग कन्फ्युजन आता करण्याची आवश्यकता नाही. फक्त समजून घ्यायचं की हे कुठल्या टप्प्यावरचा आकडा ते सांगतात. सध्या ऍडव्हान्स आहे का प्रोव्हिजनलचा आहे का रिवाइजचा आहे. ऍडव्हान्सचा आकडा दिला असेल तर लगेच लक्षात येईल आपल्याला की हा काही फायनल आकडा नाही, हा भविष्यात चेंज होण्याची शक्यता आहेच. रिवाइजचे आकडे असतील तर बऱ्यापैकी फायनल होत आलेले असतात आणि त्यातही सगळ्यात फायनल झालेला आकडा कोणता, तर रिवाइज एस्टिमेट्स नंबर 3 हा फायनल. मग त्यात पुन्हा चेंज होत नाही. त्यात चेंज होण्याची शक्यता तेव्हाच होईल फायनल आकड्यांमध्ये जर आधारभूत वर्षच जेव्हा चेंज केलं जाईल तेव्हा कदाचित त्यात थोडासा चेंज होऊ शकतो. पण जोपर्यंत आधारभूत वर्ष सेम राहतं तोपर्यंत मात्र फायनल आकडे कॉन्स्टंट राहतात, असा प्रकार असतो. म्हणून एव्हरी क्वार्टर देन अॅन्युअल जीडीपी, बट अॅन्युअल जीडीपी इज ऑल्सो डिक्लेअर्ड बाय एनएसओ इन दीज स्टेजेस. ऍडव्हान्स, प्रोव्हिजनल आणि रिवाइज एवढं लक्षात ठेवलं तरी सुद्धा पुरेसं आहे. कळलं? तर हे होतं आपल्या जीडीपीशी संबंधित असलेल्या गोष्टी. आणि हे जर तुम्हाला सगळं कळलं असेल तर मग आता आपल्याला पुढचा टॉपिक घ्यायचा नंतर, म्हणजे उद्याच्या लेक्चरला, आर्थिक वाढ म्हणजे काय, आर्थिक विकास म्हणजे काय, मानव विकास म्हणजे काय, आणि त्या आधारावर मग पुढे शाश्वत विकास म्हणजे काय. हे सगळे एकमेकांशी कनेक्टेड असलेले चॅप्टर्स आहेत आणि पुस्तकात बरोबर सेम त्याच क्रमाने पण ते दिलेले आहेत. त्यामुळे जर शक्य असेल तुम्हाला तर ते वाचून काढा आधीच. शक्य आहे ना? आपल्याला ऍडव्हान्स काय म्हटलं पुन्हा सांगा प्लीज. सांग. जीडीपी दर वर्षाला आपण काढतो, बरोबर? हो. नाही, मग ते 100% परफेक्ट नसतंच म्हणजे ते. पण शेवटी बघा, हे करणारी जी संस्था आहे ती कोणतं? वर्ल्ड बँक. वर्ल्ड बँकेला हे सगळं कंपॅरिझन करण्यासाठी काय करायला लागेल, सगळ्या देशांचा जीडीपीचे आकडे स्वतःकडे घ्यावे लागतील आणि ते जेव्हा आपला रिपोर्ट तयार करतात तेव्हा मग साधारणतः त्यांच्याकडे जो जीडीपीचा आकडा येतो त्याच्या आधारावर ते करतात. पण इथे हे लक्षात येईल की यातला आकडा आणि यातला आकडा याच्यामध्ये काहीतरी फक्त 2-3 टक्क्यांचा फरक असण्याची शक्यता. असे नाही की हा जर 100 असेल तर हा डायरेक्ट 200 होण्याची शक्यता असते, असंही नाही. पण मात्र तो अजूनही फक्त कमी आकडा आहे, त्यातल्या काही गोष्टी अजून चेक करायच्या राहिलेल्या आहेत, म्हणून कदाचित तो थोडा छोटा असण्याची शक्यता असते. पण एकदम फार मोठा डिफरन्स असेल असं होण्याची शक्यता फार कमी असते मात्र त्याच्यात. त्यामुळे ऑन अन ऍव्हरेज घेतलेलं असतं. कारण वर्ल्ड लेव्हलवर जी काही सगळी आकडेवारी कोणामार्फत प्रकाशित केली जाते वेगळ्या संस्थांमार्फत, ते सगळे ते केव्हा प्रकाशित करू शकतात, जेव्हा त्यांच्याकडून वेगळ्या देशांकडून डेटा येतो तेव्हा. आणि हा डेटा त्यांनी किती व्यवस्थितपणे संकलित केलेला आहे याच्यावर पण अवलंबून असतं. पण शेवटी मग काहीतरी कंपॅरिझन वर्ल्ड लेव्हलवर करण्याच्या दृष्टिकोनातून जे काही उपलब्ध आहे त्याच्या आधारावर निष्कर्ष काढले जातात. ते 100% फुलप्रूफ असतील, करेक्ट असतील याची शाश्वती मात्र नाही. मग वाचून ठेवा. कोणते चॅप्टर्स वाचायचे आहेत? आर्थिक वाढ, आर्थिक विकास आणि मानव विकास. मानव विकास हा याच्यातला सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे, ज्याच्यावर दरवर्षी आपल्याला प्रीला, मेन्सला प्रश्न विचारले जातातच. त्यामुळे तो खूप मोठा आणि महत्वाचा पॉईंट आहे.